आणि एक महत्त्वाची बातमी आहे, सुनील तटकरे यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याचं कळतंय। तटकरे शहांच्या भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। एक महत्त्वाची बातमी राज्य आणि त्याचबरोबर सध्याच्या एकंदरीतच राजकारणाच्या अनुषंगाने सुनील तटकरे यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आणि तटकरे शहांच्या भेटीचं हे कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे। या सगळ्या आंदोलनाच्या नाट्याच्या आधी खूप वेगवेगळ्या घडामोडी राज्याच्या राजकारणामध्ये घडत होत्या। त्यामध्ये सुनील तटकरे आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल एकदा मुख्यमंत्री यांची त्यांनी घेतलेली भेट सुद्धा प्रचंड चर्चेत होती। आता या पार्श्वभूमीवर नक्की काय घडतंय जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडनं। निलेश, या भेटीबद्दल काय काय माहिती आहे? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जे राज्य लोकसभेचे खासदार देखील आहेत, यांनी ही भेट घेतलेली आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा ज्या आहेत त्या सातत्यानं समोर येत असतात। अशा वेळी महायुतीचे जे शिल्पकार आहेत राज्यातले ते अमित शहा आहेत। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या काही घडामोडी सध्या घडत आहेत त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री पदाचा विषय असेल किंवा यापूर्वी पक्षांतर्गत ज्या काही घडामोडी झाल्या होत्या त्याच्यामध्ये अमित शहा यांच्याशीच अंतिम चर्चा होताना आपल्याला दिसली होती। त्यामुळं आता जे काही राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक करण्यासंदर्भातल्या ज्या काही चर्चा सुरू आहेत, अशा पार्श्वभूमीवर सुनील तटकरेंची ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। सध्या तरी जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार मतदारसंघातील कामांच्या अनुषंगानं ही भेट आहे असं सांगण्यात येत आहे। मात्र सुनील तटकरे हे पक्षातले एक महत्त्वाचे चेहरे आहेत आणि दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेच्या अनुषंगानं काही चर्चा झाली का हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर एक महत्त्वाची बातमी, खासदार सुनील तटकरे यांनी आता अमित शहा यांची भेट घेतल्याचं कळतंय। मात्र या भेटीचं कारण अस्पष्ट आहे आणि राज्यातलं राजकारण, राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा याची त्याला पार्श्वभूमी आहे का हे देखील अजून उघड झालेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।